धन्यवाद रसिक हो, धन्यवाद. यानंतर आम्ही आपल्या समोर एक पौराणिक गणनाट्य सादरीकरण करत आहोत. दुरासदाचे गर्वहरण, दुरासदाचे गर्वहरण. रसिक हो, या भूतळावर अनेक राक्षसांनी जन्म घेतला, अनेक मायावी असुरांनी जन्म घेतला. देव देवतांना प्रसन्न करून या त्रिखंडात या त्रैलोक्याचा सम्राट होण्याची स्वप्न पाहिली. परंतु विघ्नहर्ता श्री गणेशाने अनेक रूपे धारण करून या असुरांचा, या राक्षसांचा संहार केला. अशाच एका मायावी असुराची कथा आम्ही आपल्या समोर सहर्ष सविनय सादर करत आहोत. दुरासदाचे गर्वहरण, दुरासदाचे गर्वहरण. भस्मासुर पुत्र दुरासदाचे गर्वहरण. मंदार बिलवे पकुडे सुहाची, मंदार बिलवे पकुडे सुहाची, प्रेमाने मात्या भोळ्या शंकराची, काशीपुरी भय रवि विश्वतारी, काशी बिन भय रवि विश्वतारी, तुझ्या बिन शंभो मध कोण तारी, मध कोण तारी, मध कोण तारी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तू केलेली भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. हो, तुझी कोणती इच्छा आहे? हे त्रिनेत्रधारी महादेवा, मी भस्मासुर पुत्र दुरासद आपल्यास वंदन करतो. महादेवा, त्रिनेत्रधारी पार्वती वर राहणारा महादेवा, तुम्ही जर मला खरोखर प्रसन्न झाला असाल, माझी भक्ती अपरंपार असेल, मी जर वर देण्यालायक ठरलो असेल, तर भगवंता या लोकांमध्ये निर्माण झालेल्या 84 लक्ष योनीपैकी देव, दानव, मानव, राक्षस, असुर यांच्यापासून मला कधीही मरण येणार नाही असे भगवंत अमरत्वाचं वरदान द्या. भगवंत मला अमरत्वाचं वरदान द्या. ठीक आहे भगवंता, मी आपला आभारी आहे. आपण दिलेले वरदान मी धन्य झालो आहे. महादेवा, मी धन्य झालो आहे. भगवान शिवशंकराची आराधना करून अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं आहे. मी अमर झालो आहे. मी अमर झालो आहे. अमर. नारायण देहाचा पिंजरा झाला जुना, जन्म मिळेना पुन्हा पुन्हा. देहा
करू भल्या मानसा नको अभिमान करू भल्या मानसा ये नारदा ये स्वागत आहे तुझं नारदा नारदा तू कोणती अशी या दैत्यांसाठी दुःखाची वाईट बातमी घेऊन आला आहे नारायण नारायण अरे दुरस्ता आपल्याकडे वाईट बातमी नाही तर आनंदाची बातमी घेऊन आला आहे नारायण नारायण आनंदाची बातमी अरे नारदा अरे नेहमी तू देवाचा हित साधणारा आणि आज या असुरांसाठी आनंदाची बातमी आश्चर्य आहे नारदा अरे सांग सांग अशी कोणती आनंदाची बातमी घेऊन आला आहेस मला ही बातमी ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले आहेत नारायण अरे दुरस्ता आज भगवान शिवशंकराकडून तू वरदान प्राप्त करून घेतला आहेस तू तर फार शक्तिशाली झाला आहेस नारायण नारायण होय नारदा अरे भगवान शिवशंकराची आराधना करून अरे अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं आहे हा दुरासन अमर झाला आहे अमर इंद्रदेवावरती स्वारी कर आणि आपल्या वराची खात्री करून घे नारायण अरे नारायण नारदा अरे त्या इंद्राच्या रंभा अप्सरा मेनका माझ्या होतील ना रे नारायण नारायण अरे दुरस्ता तुझ्याच होती अरे मग नक्कीच नारदा अरे असाच जातो आणि त्या अमरावतीवर तळ करतो आणि देव इंद्राला युद्धात हरवून मी माझ्या चरणाचा दाग म्हणून घेतो म्हणजे झालं नारायण नारायण ठीक आहे दुरस्ता येतोच आम्ही नारायण अरे हो नारदाने सांगितल्याप्रमाणे प्रथम त्या अमरावतीवर स्वारी करतो आणि त्या इंद्राचं राज्य काबीज करून घेतो म्हणजे झालं परंतु या कामी माझ्या सैन्याला या ठिकाणी आमंत्रित केलं पाहिजे सैन्य हो हाजीर हो सैन्य हो हाजीर हो
पाय दुखायला आपल्या जन्माचा जाळ बनवत आहे. अरे चला तर जाऊया. नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला, कोरड ओठाला. नारायण नारायण इंद्रदेवा, आमचं स्वागत तर ठीक आहे, परंतु आम्हाला वाटतं की आपल्या या इंद्र दरबारामध्ये रंभेचे नाच गाणे सुरू आहे, म्हणून तर आमचं येणं झालं आहे. नारायण नारायण, ठीक आहे, मग बोलवा रंभेला आणि नाच गाणे चालू करा, आम्ही आहोत इथे. नारायण नारायण. इंद्र दरबार भरला हर्ष होई मनाला, इंद्र दरबार भरला हर्ष होई मनाला, रंभनाच ते हो इंद्राच्या सेवेला, रंभनाच ते हो इंद्राच्या सेवेला.
आम्ही आलो आहोत नारायण 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 येतोच आम्ही नारायण नारायण पण इथे देवा, तू आपल्याला स्वस्त का बसलाय? मारून टाक ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि माझ्या जेवणाचा दास म्हणून रामांचे झाला. अरे ही अमरावती आहे. माझ्या अमरावतीमध्ये एक मातीचा कधी मिळणार नाही. देवा, अरे मातीचा गडच काय? पण तुझ्या अप्सरा रामा नेमका मी माझ्या इशाऱ्यावर नसलेला आहे. तेव्हा भगवान मला शरण ये आणि जेवणाचा दास म्हणून राहा. अरे तुला अजून सांगत आहे तू आला आणि बसला नाहीतर त्याच्या वाईट परिणाम भोगावे लागतील तुला. भगवान शिवशंकराची आराधना करून अमर ध्यान प्राप्त केलं आहे. हा दुरासन अमर झाला आहे. अमर आणि म्हणून सांगत आहे, सामर्थ्य असेल तर युद्धाची तयारी कर. मग वेळ कशाला होईल तर तुला. होय दास. अरे इंद्रदेवा, अरे शेवटी तू माझ्या युद्धातून म्हणत आहात काय? अरे पळून पळून कडे जाणार त्या विष्णुदेवाकडे, परंतु हा दुरासन तुझा पाठलाग सोडणार नाही. अरे थांब थांब इंद्रदेवा. वैकुंठाधिपती शेषाजी नारायणा, हा तुझा इंद्रदेव आणि ही तुझी वैकुंठ नगरी. ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर म्हणजे झालं. शांत हो, शांत हो. तुला अंतर करू नकोस. अंतर धर्मा आपला नाश करतो जबाबदार. शांत हो. शेषाजी नारायणा, वैकुंठाधिपती शेषाजी नारायणा, हा भस्मासूर पुत्र आपला सुंदर वाद करतोय. तुझ्या दंडा शक्य असेल तर युद्धाची तयारी करा म्हणजे झाला. हे तुला सुद्धा वाईट भस्मासूर पुत्र. भस्मासूर सुद्धा असाच गर्व झाला होता. त्याचे गर्वारंभ आम्हीच केले होते हे मात्र विसरू नकोस. कोण विष्णुदेवा, समस्त ब्रह्मांडावर अधिराज करून रात्री बोलता सम्राट होणार इतिहासात गप्पकुमान ही हे तुझी वैकुंठ माझ्या स्वाधीन कर. अरे विष्णुदेवा त्या महादेवाची आराधना करून अमर दान प्राप्त केलं आहे आणि म्हणून सांगत आहे की आता शक्य असेल तर युद्धाची तयारी कर. एक रस्ता एवढा गर्व करू नको, नाहीतर क्षणात माती मोडणार आहे. आणि म्हणून सांगत आहे
तुझ्या सामर्थ्याचा इदाई जाहीर कर. अरे तू ही माझ्या युद्धातून पळून गेलास. अरे पळून कुठे जाणार? कैलास पर्वतावर. हा कैलास पर्वतावर हा दुरासा झाल्याशिवाय राहणार नाही. संभाज. नावाच्या रस्त्याने आम्हा समस्त देवगणांना सोलापूर परत सोडणार. यातून गती उपाय करा. देव हो येऊ दे त्याला. येतो तर त्याला समाचार. मी दिलेला वराचा फार तुला गर्व झाला काय? परंतु लक्षात ठेव महादेवा, अरे तू दिलेल्या वराची प्रचिती घेण्यासाठी आला आहे. अरे त्या दंड्यात सामर्थ्य असेल तर होईल ना तयार. तुला जर एवढी जमीन असेल तर युद्धाची तयारी कर. तयारी कर.
इंद्रदेवा, महादेवा, आता या संकटातून आपल्यालाच काहीतरी मार्ग काढला देव पाहिजे. मी दिलेल्या वरापुढे माझे काहीच चालत नाही, परंतु यातून काय ते नक्कीच उपाय निघेल. नारायण नारायण तर मुनीवर यांचे आहे. आता तेच यातून काहीतरी मार्ग काढतील. गळ्यामध्ये सर्वांच्या या माया भाईला विभस्म कपाया. गळ्यामध्ये सर्वांच्या या माया भाईला विभस्म कपाया. पार्वती नित्यही त्याच्या संगतीला असा शोभून दिसतो माझा सिंह भोळा. भोळा, भोळा, माझा सिंह भोळा, कैलासावर राहा. भोळा, भोळा, माझा सिंह भोळा, कैलासावर राहा. नारायण अगदी योग्य वेळेला नारायण नारायण देव हो आपण आणि असे चिंताग्रस्त नारायण नारायण हो मुनिवर्य आम्ही सर्वजण चिंताग्रस्त आहोत. महादेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो दुरासत त्या नामात सर्व देवांना सर्वची करून सोडला आहे. मी कसा काहीतरी नारायण नारायण देव हो चला आपण पार्वती पुत्र गणेशाची आराधना करूया. नारायण नारायण तेच काहीतरी मार्ग काढतील. ठीक आहे, चला. श्री गजानन
तुम्ही सर्व देव मिळून माझ्या आराधना का बरं करत आहात? महादेवाच्या वराने मुक्त झालेला दुराचारी दैत्य त्याने आम्हा सर्व देवांना शेवटी पळवापर्यंत जोडला आहे त्या संकटातून. आता तुम्ही सदा काहीतरी मार्ग सांगा. देवभाऊ, तुम्ही आपापल्या ठिकाणी निश्चित राहा. महादेवाने दिलेल्या वराने तो दुराचारी दैत्य फार उन्मत्त झाला आहे. त्याने तुम्हा सर्व देवांना युद्धात पराभूत केलं. परंतु त्याला हे माहित नाही की गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. देवभाऊ, मी माझ्या मुष्कावर स्वार होतो आणि त्या दुराचाराचे गर्वहरण करतो. मुष्का, अरे मुष्का, आलो आलो देवा आलो. हे भगवंता मी येत आहे. हे गजानना मी येत आहे. ये मुष्का, आलो आलो देवा आलो. हे भगवंता मी येत आहे. हे गजानना मी येत आहे. श्री महादेवाने दिलेल्या वराने भगवान चक्रवर्ती दैत्य हा उन्मत्त झाला आहे. भगवान चक्रवर्ती दैत्य हा उन्मत्त झाला आहे. सर्व देवांना त्याने पराभूत केलं. हे मुष्का ये, मी तुझ्यावर स्वार होतो. आजच्या विनाशनाचे सर्व हरण करतो. देवा, हे मी येत आहे. आपण माझ्यावर स्वार व्हा आणि त्या विनाशनाचे सर्व हरण करा. अरे दुरासुरा, तू महादेवाने दिलेल्या वराने फार उन्मत्त झाला आहेस. तू सर्व देवांना युद्धात पराभूत केलंस. पण तुला हे माहित नाही की गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. तू एवढा गर्व करू नकोस दुरासुरा. तू एवढा गर्व करू नकोस. तू मला शरण ये दुरासुरा, शरण ये. नाही गजानना, ते कधी होऊ शक्य नाही. भगवान शिवशंकराची आराधना करून मी अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं आहे. गजानना, मी तुला शरण देणार नाही. आज आम्हाला परत जा. नाही जर ती असंमत असेल तर युद्धाची तयारी कर. अरे ये दुरासुरा, तुला जर तुझ्या शक्तीचा एवढाच गर्व झाला असेल तर चालव तुझी रणदेवता, चालव.
हे गजानना, भगवंता मी आपल्या शरणात आहे. मी आपल्या शरणात आहे. भगवंता माझा उद्धार करा. माझा उद्धार करा गजानना. दुरासरा, तू जर मला शरण आला असेल तर तू या भूतलावर पर्वतांचे रूप धारण करून सर्व भक्तजनांचे रक्षण कर. दुरासरा, रक्षण कर. ठीक आहे देवा. तथास्तु. हर